या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नाथा, ज्यानं बॅटिंग करत असताना 10 धावा बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना 6 धावसंख्येची षटक हाताळलं, तो नाथा ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कैलासजी खडके यांच्या शुभ असते आपण नाथाला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करतोय. एन एस स्पोर्ट्स सूर्यकांतजी मस्कर पनवेल 40 प्लसचे अध्यक्ष, त्यानंतर कर्जत आदिवासी कर्जत प्रीमियर लीगचे पुरस्कर्ते आयोजक सोमनाथजी वाघमारे यांच्याकडून पुरस्कृत केलेला एक स्पोर्ट्स टी शर्ट, त्याचबरोबरीने एक ट्रॉफी देऊन त्याला सन्मानित करण्यात येत आहे. चांगला फटका, पिकअप शॉट, चेंडू चाललाय डीप स्क्वेअरला सीमारेषेच्या पलीकडं. चांगली सुरुवात करत असताना फलंदाज योगेश पारधीच्या मधून आलाय चौकार. सेकंड मॅच आपल्या सर्वांच्या भेटीस आले. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्या मधील आजच्या चौथ्या दिवसातील सेकंड मॅच आपण पाहता. एकीकडे शिवशक्ती 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये PV नैना सुपर किंग. पुनश्च त्याच पद्धतीचा फटका एक्झिक्यूट करायचा होता. यावेळी टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत दोन्ही फलंदाज इथून धावा पूर्ण करतात. त्या दोन डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. 2 धावा त्यांना टीमसाठी वाचवल्या. 2 धाब्यानं धावफलकात जाऊन पोहोचतंय. 6 धावा धावफलकावरती. योगेश पारधी आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय नरेश फसाळ. पुनश्च एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, त्याच्यावरती प्रहार चढवत असताना एक टप्प्याअखेर चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडं. जबरदस्त इनिंग साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज योगेश पारधी. आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये दाखवत असताना P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फटकेबाजी करत असताना योगेश पारधीला आपण पाहताय. जबरदस्त सुरुवात. PV नैना सुपर किंग टीमनं टॉस जिंकला होता, निर्णय त्यांच्याकडे होता. त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आता फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय रोहिदास या गोलंदाजावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. रोहिदास वरती आक्रमण P1च्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहताय. यावेळी चांगला चेंडू थोडासा शरीरापासून दूर ठेवला, उचली थोडीशी कमी दिली. अगदी जर पाहायला गेलं ना तर पहिले 3 चेंडू त्यांना चेंडू अगदी वेगवान टाकले होते, परंतु अर्ध्या क्रीजवरती चेंडू डिलिव्हर्ड केले होते. तिथून मात्र फलंदाजाला सहजरित्या मोठे फटके खेळणं शक्य झालं होतं. पुनश्च एकदा त्याच पद्धतीचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, फटका फसला हवेमध्ये. अगदी गलीमधला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला, त्यानं मात्र चांगला झेल पकडला. विकेट आली आहे योगेश पारधीची.
ते हल्ले आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर अचूकता आपल्याला पाहायला मिळाली. या गोलंदाजाची चांगली गोलंदाजी व्हेरिएशनमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडू अचूकतानं फेकले. एकावरती विकेट देखील आली योगेश पारदीची, ज्यानं त्याच्यावरती आक्रमण केलं होतं त्याला प्रतिउत्तर करत असताना त्याची विकेटानं मिळवली. जशास तसं प्रतिउत्तर आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 10. एक बाद 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना शिवशक्ती वॉरियर्स, शिवशक्ती 11 या टीमच्या योगेश पारधी बाद झालाय. त्याच्यानंतर सुयोग आता मैदानामध्ये दाखल झालाय 3ऱ्या क्रमांकावरती. त्याच्या साथीनं आपण पाहतोय सलामीला गेलेला नरेश अजूनही मैदानावरती आहे. तब्बल 6 चेंडू प्रतीक्षा केली आहे नरेशनं स्ट्राईकवर येण्यासाठी. तो आता स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. P2चं दुसरं षटक. बबलू आलाय गोलंदाजीसाठी. बबलू उघडा. पलसदरी ठाकूरवाडी या टीमकडनं सातत्यानं चांगली कामगिरी करणारा हा गोलंदाज. पहिला चेंडू वेगवान ते सर्रार चेंडू यष्टीरक्षकाकडे निघून गेला. पडल्यानंतर जर तुम्ही पाहिलं ना, चेंडूने हरकत केली, अगदी आतमध्ये आला. फलंदाज देखील इथं संभ्रमात पडलाय. नरेश डॉट बॉल आलाय बबलूच्या गोलंदाजीतून. P2चं पहिलं षटक घेऊन आलाय तो. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्याच्यावरती सोपवण्यात आली आहे. इथे सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करताना पाहायला मिळते आपल्याला. PB सुपर किंग, PB नैना सुपर किंग ही टीम. आकुलटापाचा चेंडू होता, परंतु यावेळी चेंडूमध्ये अगदी पाहतो आपण गती थोडी कमी होती. चॉप करायचं होतं चेंडूला, जमलं नाही फलंदाजाला. आणखीन एक निर्धाव चेंडू आलाय. बबलू सातत्यानं खऱ्या अर्थानं पलसदरी टीमकडनं P1चं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावरती राहिली आहे. या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू जाईल सीमा पार. त्याच्यावरती प्रति हल्ला चढवत असताना नरेशच्या बाटमधून आलाय हा षटकार. षटकार आलाय बबलूच्या विरोधामध्ये. थोडासा पुढे टाकला होता. ओरपीट चेंडू होता, त्याच्यावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. आणखीन एक चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थांबवलाय. एकच धाव इथून कंप्लीट झाली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी डीप मध्ये आपण पाहताय. एकच धाव इथून कंप्लीट झाली. कट करायचा प्रयत्न. पंच सांगतात व्हाईट बॉल. अभ्यंतरचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक खराब चेंडू या ठिकाणी डिलिव्हर्ड केला. धावसंख्या आपण जर पाहायला गेलो तर जाऊन पोहोचले 18 वरती. 18 धावा धावफलकावरती. षटकातील 4 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. आणखीन एक व्हाईट बॉल. थोडीशी व्हेरिएशन करत असताना बाहेर चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू यावेळी डिलिव्हर्ड करायचा आहे. त्या प्रयत्नामध्ये 2 चेंडू अवांतर इथे फेकलेत गोलंदाज बबलूनं. समोर आपण पाहताय सुयोग. अगदी बाहेर जाणाऱ्या चेंडूला कट करायचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पॉईंटमध्ये. पाकवड पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कोणतीही धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सातत्यानं आउटसाईड ऑफस्टंप चेंडू डिलिव्हर्ड करायचे. त्याच्यामध्ये आता यश आलंय बबलूला. एक डॉट बॉल जरूर आला. आणखीन एक चांगला चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित. षटक क्रमांक या ठिकाणी 2 समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20. प्रति षटक 10 धावा आल्यात. 10ची सरासरी राखली आहे बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती 11 या टीमनं. 20 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून शिवशक्ती 11 टीमला टार्गेट सेट करायचं आहे, कारण की टॉस जिंकला होता. PB नैना सुपर किंग टीमनं त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला.
फिल्डिंग करत असताना 2 षटकांमध्ये 20 धावा त्यांना खर्च केल्यात. अजूनही 3 षटकं इथून बाकी आहेत. किती धावसंख्येचं टार्गेट इथून आपल्याला पाहायला मिळेल या 5 षटकांमध्ये हे देखील पाहावं लागेल. या मैदानाचा विचार करायला गेलो तर सकाळच्या सत्रामध्ये धावा येणं थोडं कठीण आहे. अगदी आपण पाहतोय ना 40 धावा देखील टार्गेटचा पाठलाग करत असताना फलंदाजांची अगदी दमछाक आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या षटकापर्यंत अगदी ही मॅच जाताना आपल्याला पाहायला मिळते. या या मैदानावरती कमी धावसंख्येची मॅच हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे. बरेचसे मोठमोठे प्लेयर्स या आदिवासी कर्जत टेनिस क्रिकेटमधील सुपरस्टार आपल्याला या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळाले. सगळे सुपरस्टार एकाच प्लॅटफॉर्मवरती एकाच ठिकाणी खेळताना एकत्रित खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व्यामध्ये सोमनाथजी वाघमारे साहेबांनी केलेलं आहे आयोजन. तेवढंच नियोजबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करण्याचं काम करते. जबरदस्त स्पर्धा त्यांच्या माध्यमातून भरवण्यात आली आहे. आदिवासी क्रिकेटला एक ग्लॅमर देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. आदिवासी क्रिकेट कशाप्रमाणे पुढं डेव्हलप होईल त्याला एक मोठी उभारणी मिळेल त्यासाठी मात्र त्यांचं सातत्यानं प्रयत्न राहिलेत. गेले 7 वर्ष यशस्वी पर्व त्यांना पार पाडलं आणि 8व्या पर्वामध्ये पदार्पण केलंय. इथे विकेट आली आहे, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, सुयोगनं थोडीशी ताकद कमी पडली आणि सहजरित्या काऊ कॉर्नरला या ठिकाणी झेल कंप्लीट झाला आहे आणि आणखीन एक विकेट आली. च्या पलीकडे चेंडू चाललाय चौकारासाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे चौकाराच्या साह्याने. आपण पाहतोय 25. या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू झालेत. 5 चेंडूंमध्ये धावा खर्च केल्यात गणेशने 5. एक विकेट देखील त्याने मिळवले. 2 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. 5व्या चेंडूवरती चौकार आलाय. थोडासा कमी गतीनं टाकला होता. पाठीमागं जात असताना चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाज नरेश जो सलामीला गेलाय. चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी तो मैदानामध्ये प्रस्थापित करत असताना एका बाजूनं मात्र तो चांगल्या धावा जमवत असताना लोअर फुलटॉस अगदी समोर टाकला होता. जसा बाटीला स्पर्श झाला लगेच वेगानं पुढे सरसावला. एक धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न. धावफलक अगदी आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय. 26 धावा धावफलकावरती. काय षटक हाताळलं गणेशनं. या षटकामध्ये त्यानं धावा दिल्या त्या अवघ्या 6. एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतर त्याने जी काय गोलंदाजी केली आहे ते वगळताची जी गोलंदाजी झाली आहे गणेशची अप्रतिम. नावाला साजेशी अशी कामगिरी सातत्यानं आपण पाहतोय. बीड गावाकडनं बिलॉंग करणारा हा खेळाडू मोठमोठ्या मॅचेसमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. 6 धावा त्यानं खर्च केल्या
पुनश्च एकदा अगदी पाहायला गेलं ना तर आता मात्र कॅप्टन चांगला चेंडू फुलर लेनचा चेंडू त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दोन क्षेत्ररक्षक वेगानं आलेत. मित्रांनो क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये कॉलिंग असणं फार गरजेचं आहे. कॉलिंग जर तुमच्यामध्ये राहिले ना तर अपघात होणं देखील टळला जातो. एखादा झेल देखील कॅरी केला जातो. दोन्हीही क्षेत्ररक्षक वेगानं त्या चेंडूपर्यंत आले होते. दोघांमध्ये थोडीशी धडक जरूर झाली परंतु बचावले गेले. लगेच साईडला झाले परंतु कॉल दिला तर अगदी सेफ एकानं पाठीमागे येणं. चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न पंच सांगतात वाईट बॉल आहे थोडासा अतिरिक्त बाहेरून गेला. सातत्यानं हे घडलंय बबलूच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना. फटका हवेमध्ये खेचून मारण्याचा प्रयत्न दोन दोन क्षेत्ररक्षक आहेत पकडली आहे झेल. विकेट मिळाली आहे बबलूला. फलंदाज इथून बाद होतोय सचिन. मध्ये खेळताना पाहायला मिळतात. एक एक त्यांच्यामध्ये अगदी पाहायला गेलं ना तर अनुभवी खेळाडू आहे आणि त्या अनुभवाला अगदी जवळ घेऊन सर्व युवांना एकत्रित करून संजय इलेव्हनचे सर्व खेळाडू आपण टॉस बॉक्सच्या उजव्या बाजूला या. ज्या ठिकाणी आपले कर्णधार आपली त्या ठिकाणी प्रतीक्षा वाट पाहतात. संजय इलेव्हन टीमचे सर्व खेळाडू आपण टॉस बॉक्सच्या उजव्या बाजूला यायचे. त्या ठिकाणी आपले कर्णधार आपले पुरस्कर्ते त्या ठिकाणी आपल्याला बोलवत आहेत. समोर डावखुऱ्या आताचा फलंदाज आहे नवीन आलाय गुरुनाथ 5व्या क्रमांकावरती. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा इन्व्हॉल्वमेंट नाहीये. चांगली गोलंदाजी आता करत असताना बबलू आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या आताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये चांगला चेंडू डिलिव्हर्ड केलाय. पंचांच्या उजव्या बाजूनं राऊंड विकेटनं आता गोलंदाजी करत असताना आपल्याला बबलू पाहायला मिळतोय. हा देखील फटका चांगला आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी गणेश आपण त्याला पाहताय. चांगली क्षेत्ररक्षण एकच जाव्या चेंडूवरती. जबरदस्त आता गोलंदाजी चालू आहे. गोलंदाजांचा अटॅक आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे आपण पाहतोय नरेश बाद झाला तो एका हाताने मात्र चांगली
इनिंग साकारत होता तो जसा बाद झाला तसा आता थोडंसं धावफलक कमी आपल्याला पाहायला मिळालं. धावफलकाचा आलेख थोडा कमी होताना पाहायला मिळाला. 29 धावा धावफलकावरती आपण पाहताय. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 29 धावा या षटकातील अद्यापर्यंत 4 चेंडू संपलेत. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. नरेशच्या बाटमधून फटका आपल्याला पाहायला मिळतो. 2 धाब्यांचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाजाला इथून परतावं लागेल. गुरुनाथ बॅक टू द पवेलियन. चार षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावरती. उर्वरित 1 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. मनोज झोरे आणि यशवंत पवार आपण या व्यासपीठावरती यायचंय. ज्यांना खऱ्या अर्थानं पाणी म्हणजे जीवन मानलं जातं आणि तेच देण्याचं काम, पुण्याचं काम ज्यांना केलं ते मनोजजी झोरे. आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. 31 धावा 31. शेवटचं षटक आहे आणि शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय संदीप हिंदोला, मान फ्रॉम स्टेशन ठाकूरवाडी. व्हाईट बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. अंपायरने ते ओळखलं आणि त्यानंतर निर्णय देतात. इट्स अ व्हाईट बॉल, अनलिगल डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी करावी लागेल संदीपला. संदीप हिंदोला. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. क्षेत्ररक्षक नाहीये. जाईल चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडं. नरेशच्या बाट मधून आलाय. हा जबरदस्त क्वालिटी दर्शवणारा षटकार. आणखीन एक जबरदस्त प्रहार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय. नरेशच्या बाट मधून सलामीला गेलाय. शेवटपर्यंत मैदानावरती उभा राहिला. आपल्या साथीदारानं साथ लवकर सोडली परंतु तो स्वतः उभा राहिला आणि काय बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना शेवटच्या षटकाची वाट पाहत होता. शेवटचं षटक मैदानावरती आलं आणि आता मात्र संदीप हिंदोळावरती आक्रमण करायला त्यांनी सुरुवात केली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत आणि षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती तब्बल 44 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त इनिंग आता मैदानामध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संदीप हिंदोळाच्या विरोधामध्ये 2 षटकार आलेत. चांगला चेंडू यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आला. 2 षटकाराचा मार खाल्ला त्यानंतर मात्र आता
हा आणखीन एक चांगला. ऑन साईडला टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचले. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना फलंदाजाला इथून परतावं लागेल. सॅक्रिफाईस केलंय विकेट. नरेशला स्ट्राईक हवी आहे. नरेश आता स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटचे काही चेंडू बाकी आहेत. धावसंख्या जर पाहायला गेलं तर जाऊन पोहोचली आहे 51. संघाचं अर्धशतक इथून कंप्लीट झालंय. थोडस त्या ठिकाणी आउटफील्ड खराब आहे. किती आला? नैना सुपर किंग या टीम समोर 4 षटकं अप्रतिम आतापर्यंत राहिली होती. परंतु 5व्या षटकामध्ये संदीप इंदोळा ज्याच्यावरती सर्वात जास्त विश्वास या संपूर्ण टीमचा होता त्याला मात्र 3 षटकांचा मार शेवटच्या षटकामध्ये खावा लागला. टार्गेट आपण पाहता 54 या धावसंख्येचा असणार आहे.
आउट. त्या ठिकाणी चेंडू चालला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडं चौकारासाठी. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा. सुरुवात अगदी वेगवान होणं फार गरजेचं आहे आणि त्याच वेगवान पद्धतीनं सुरुवात करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आला. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं म्हणावी लागेल आपल्याला पी व्ही नैना सुपर किंग या टीमसाठी. पहिल्या चेंडूवरती अगदी अभिजितच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. जोरका अपील. अंपांचं बोट आकाशाकडे अगदी ब्लम सापडलाय. एस्टनच्या समोर सापडलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्याला प्रत्युत्तर करत असताना टिप फॉर टॅक जशाच तसं प्रत्युत्तर लगेच माघारी धाडलंय. पहिली विकेट येते पी व्ही नैना सुपर किंग टीमची. फलंदाज इथून बाद होईल अभिजित. पलीकडे आल्या आल्या जयेशच्या बाटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळतो. ड्राईव्ह करत असताना कव्हर ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इनफिल्डला क्लिअर केलं. त्यानंतर मात्र डीपमधनं चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. जबरदस्त फटका अगदी समोर टाकला होता. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करत असताना हा चौकार आला. 8 धावा धावफलकावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक विकेट आली अभिजितची, ज्यानं पहिल्या चेंडूवरती चौकार आणला होता. आणखीन एक चांगला ड्राईव्हचा फटका, परंतु यावेळी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं फिल्डिंग. 38 सर्कलच्या आतमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं यावेळी. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला 9 धावा धावफलकावरती. सचिनचं हे पहिलं षटक. आतापर्यंत 9 धावा त्यांना दिल्यात. बचाव त्यांना 54 धावसंख्येचा करायचा आहे. त्याचा पाठलागासाठी आता खऱ्या अर्थानं सुरुवात देखील मैदानामध्ये चालू आहे. ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळतोय संदीप इंदोला. त्याच्या गोलंदाजीवरती प्रहार चढवले गेले होते. तो ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळेल. इथे बैठक स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग मधनं फरार चौकारासाठी. चांगला फटका. गुडघे टेकून हा फटका सजवला गेला. चेंडूवरती चौकार आला. इथे फसला होता. पंच आपला डिसिजन येणं चेक केलं जात आहे. चेंडू डिलेवर्ड कुठे झाला.
पंच डिसिजन काय आपला बॉल आहे. ओके, एक धाव असेल ना या चेंडूवरती. एक धाव पकडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय. 14 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक फलंदाज बाद. 14 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात आपल्या टीमला देत असताना आपण पाहताय. PV नैना सुपर किंग टीम बॅटिंग करते, 54चा पाठलाग करते. 14 धावा धावफलकावरती आहेत. महत्त्वपूर्ण एक विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. अभिजित बाद झाल्यानंतर संदीप आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय जयेश चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारतात. अजय आणि त्याच्या विरोधामध्ये मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. पाठीमागे चाललेत. पाठीमागे जात असताना इथे मात्र तिसऱ्या अटॅम्प मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. पाठीमागे पडलेत आणि इथे झेल ड्रॉप झाला. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट. मी मागे देखील म्हटलं होतं क्रिकेटमध्ये यस, नो आणि वेट या 3 गोष्टी फार महत्त्वपूर्ण आहेत. आता देखील दोन्हीही खेळाडूंमध्ये अजिबात कॉलिंग नव्हती. दोघेही एक पाठीमागे धावत होता, एक समोरून धावत होता. झेल ड्रॉप झाला. फुलटॉस बॉल ऑन साईडला, परंतु क्षेत्ररक्षक अप्रतिम पाहायला मिळालं. काय दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी धावत जाऊन चेंडूला कॅरी केलं. इथे मात्र झेल पकडला. आणखीन एक विकेट आली आहे. संदीप हिंदोला इथून मात्र माघारी परततोय. फुलटॉस चेंडूवरती ऑन साईडला मोठा प्रहार चढवायचा होता मिड विकेटला, परंतु चेंडू अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. काय एफर्ट्स पाहायला मिळाले, स्टँडर्ड पाहायला मिळालं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला. आपण पाहतो शिवशक्ती 11 या टीमकडनं जबरदस्त झेल पकडला. आधीच्या चेंडूवरती झेल सुटला होता, परंतु या चेंडूवरती कोणतंही जीवदान मिळालं नाहीये. मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. फुलटॉस चेंडू होता, ताकद थोडी कमी पडली आणि इथे मात्र संदीप हिंदोलाला परतावं लागतंय. सेकंड विकेट मैदानाच्या बाहेर आली आहे. PV नैना सुपर किंग या टीमची. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रवी, 4थ्या क्रमांकावरती. रवी निरगुडा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पुनश्च समोर टाकला होता. इथे मात्र आणखीन एक फटका फसलाय. बॅक टू बॅक विकेट आली आहे. संदीपच्या पाठोपाठ आपण पाहताय या ठिकाणी रवीला देखील परतावं लागतंय. अगदी इनफिल्डला कव्हर क्लिअर करायचा प्रयत्न होता. मिस टायमिंग फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथून परतावं लागेल. कमी गतीनं टाकला होता, पिकअप करता आलं नाहीये. डॉट बॉल आलाय. गणेश जो फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला 5व्या क्रमांकावरती. अजूनही 3ऱ्या क्रमांकाचा जयेश मैदानामध्ये दाखल, जो 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालाय. त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक असणं आता फार गरजेचं राहील, कारण की 54चा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती आहेत. आणखीन एक चांगला चेंडू कमी गतीनं टाकला होता. बाटला स्पर्श करत पाठीमागे निघाला
आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अजयची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या चांगला फटका यावेळी. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. वन बाउन्स, चौकार. चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अगदी बाहेर जात असताना जयेशला या चेंडूवरती प्रत्युत्तर देता आलं नाहीये. फक्त पाहत राहिला. डॉट बॉल आला. एक एक डॉट बॉल पूर्णपणे मॅचची पकड अगदी मजबूत करेल. परंतु मोठा फटका आला तर या मॅचमध्ये अगदी कमबॅक करेल आपल्याला PB नैना सुपर किंग. चांगला फटका कट करत असताना अगदी आपण पाहतोय पॉइंट मधून चेंडूला काढलाय. डीप पॉइंटच्या पलीकडे चेंडू चाललाय. सीमा पार, चौकार. फलकावरती जयेश त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्यात. चांगला चेंडू फुलाल यांचा चेंडू अगदी समोर टाकला होता. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सचिन वाघमारे आता मात्र कमबॅक करताना पाहायला मिळाला. एक चौकार जरूर आला परंतु त्यानंतर डॉट बॉल देखील त्याने फेकला. 3 चेंडू त्यानं आतापर्यंत या षटकातील फेकलेत. 2 चेंडू निर्धाव. त्यानंतर एक चौकार त्याच्या विरोधामध्ये जयेशच्या बॅटमधून आलाय. जयेशला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आणखीन एक चांगला चेंडू परंतु पंच सांगतात इट्स अ वाईट बॉल. आउटसाईड डी ऑफ स्टंप थोडासा बाहेर निघाला. पंचांना ते भेरलं आणि त्यानंतर व्हाईट बॉल देखील घोषित केला आहे. व्हाईट बॉल आलाय. एक्स्ट्राची धावफलकामध्ये ॲड केली जाते. 25 धावा धावफलकावरती. पंच अगदी तटस्थ आहेत. गेले 3-4 दिवस या स्पर्धेला ते कव्हर करतायत. संजयजी वाघमारे सर. कमी गतीनं टाकला होता. आखूटापाचा चेंडू होता. समोरच्या दिशेनं टॉस करायचा होता. पुनश्च अगदी बॉर्डन बॉलचा इन्व्हॉल्वमेंट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं पाहायला गेले तर डॉट ऑफ पर्सेंटेज जास्त प्रमाणामध्ये खेळण्यात आलेत PB नैना सुपर किंग या टीमकडनं. आणखीन एक डॉट बॉल. एक चौकार जरूर आला परंतु आतापर्यंत त्यानं निर्धाव चेंडू फेकलेत ते 3. एक चेंडूचा खेळ बाकी या षटकातील. एक चौकार आला होता. प्रेशर थोडंसं रिलीज झालं होतं परंतु त्यानंतर गोलंदाजानं जे कमबॅक केलं. सलग 3 चेंडू निर्धाव टाकले. एक वाईट देखील आला. पुन्हा कट केलाय. शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची. एक धाव आली आहे. धावफलक जाऊन पोचलं. 1च्या साह्यानं आपण पाहत आहे.
26 धावा धावफलकावरती 54चा पाठलाग करत असताना 12 चेंडू आता इथून बनवायचे आहेत. बारा चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटक 14चं समीकरण असेल. बारा चेंडू 28ची गरज. प्रति षटक 14च्या सरासरीनं धावायचं आहे. गोलंदाजीसाठी आलाय सचिन, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या. महत्त्वपूर्ण एक विकेट त्यानं मिळवली होती. तो सचिन आलाय, सचिन केवारी. जबरदस्त चेंडू अगदी स्पर्श करून पाठीमागे निघाला. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप रिझन मधून हा नवसंजीवनी निर्माण करणारा चौकार आलाय जयेशच्या बाट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30. पुनश्च पाठीमागे चेंडू चाललाय, परंतु एका हाताने झेल कॅरी केलाय. अशा कॅच पकडल्या जात नाहीत, लपकल्या जात आहेत. हात पुढे केला, हातामध्ये चेंडू विसावला आणि जयेश ऑन साइडला बबलूच्या बाट मधून उंच जास्त, लांबी कमी, फटका फसलाय आणि फलंदाज देखील इथून परततोय. आल्या पावली माघारी फिरत असताना मॅच अगदी थोडीशी अडकली होती. तिला थोडस क्लिअर करत असताना मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता. उंच जास्ती घेतली चेंडूनं आणि लांबी कमी, फलंदाज बाद.
हा देखील चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. आणखीन एक फलंदाज बाद. प्रत्येक फलंदाज मोठा फटका मारायच्या नादामध्ये इथून परतताना पाहायला मिळाला आहे. एकही फलंदाजांना आत्तापर्यंत विकेटवरती टिकून राहणं महत्त्वाचं समजलं नाही, कारण की 12 चेंडू 28ची गरज होती. एखाद दोन मोठा फटका आला असता, मॅच थोडीशी खुली झाली असती. सिंगल डबलला देखील प्राधान्य देणं तितकंच गरजेचं आहे. खेळ चालू ठेवणं फार गरजेचं आहे. या मॅचमध्ये जर तुम्हाला टिकून राहायचं शेवटपर्यंत, तर गोलंदाजांवरती प्रेशर टाकणं गरजेचं आहे. सिंगल डबलने धावफलक हालतं राहिलं असतं, गोलंदाजावरती प्रेशर वाढलं असतं, त्यानं एखादी चुकी केली असती, त्यानं एखादा फुलटॉस किंवा समोर बॉल टाकला असता, विकेटच्या नादामध्ये त्याच्यावरती मोठा फटका आला असता, तुमची मॅच थोडीशी खुली झाली असती. परंतु जिथे जातोय पाहतोय आपण, प्रत्येक फलंदाज मोठा फटका एक्झिक्यूट करायच्या नादामध्ये संपूर्ण टीम अगदी बॅकफूटवरती आता येऊन ठेपली आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शिवशक्ती 11 या टीमकडनं. जबरदस्त गोलंदाजी अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. सचिन या गोलंदाजाच्या पहिल्या षटकामध्ये त्याला 14 धाबा आल्या होत्या, परंतु कॅप्टनने त्याच्यावरती विश्वास दर्शवला आणि त्याला चौथ्या षटकासाठी पुनश्च एकदा बोलवण्यात आलं आणि त्या चौथ्या षटकामध्ये त्याची चांगली गोलंदाजीतील खऱ्या अर्थानं कस त्यानं या षटकामध्ये पाहायला मिळाला. विकेट हॅट्रिक इथं मात्र संपादित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय सचिन. जबरदस्त गोलंदाजी, स्टँडर्ड दाखवत असताना गोलंदाजीचा. या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू होती सचिनच्या विरोधामध्ये बाट अगदी आपण पाहतोय पाठीमागे लॉंग स्टॉपला एक चौकार आला होता. त्यानंतर मात्र सचिननं चांगली कामगिरी केली. 3 सलग विकेट त्यानं मिळवली आहे. चांगला चेंडू पडल्यानंतर अगदी आतमध्ये आलाय. चांगली गोलंदाजी साकारत असताना अद्यापपर्यंत 4च धावा या षटकामध्ये आल्यात. 28 बनवायच्या होत्या, आता 24 पाहिजेत. 7 चेंडूंमध्ये आता हा देखील निर्धाव आलाय, म्हणजे 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज आहे. बघा मॅच किती जवळ येऊन टेपली होती. 12 चेंडू 28चं समीकरण होतं, म्हणजे प्रतिषटक तुम्हाला 14 धावा बनवायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र फलंदाजानं पुनश्च चुकी केली आणि सलग विकेट आल्या 3, त्यानंतर 2 डॉट बॉल. प्रेशराईज झाली आता बॅटिंग करणारी PB नैना सुपर किंग ही टीम. थोडीशी बाकपटवरती आपल्याला जरूर पाहायला मिळते. 6 चेंडू 24चं समीकरण आहे, परंतु आता तिथून मात्र टीमला बाहेर काढावे लागेल. गणेश आणि त्याच्या साथीनं विठ्ठल या दोन्ही फलंदाजांना मोठे फटके आता मारावेच लागतील. आपल्यातली गुणवत्ता आता मैदानावरती सिद्ध करावी लागेल. आता ही वेळ आली आहे तुमच्यावरती. हा प्लॅटफॉर्म याकरताच उभारला गेला आहे. प्रत्येकाला संधी मिळते आणि ज्या ज्या वेळी आपल्याला संधी मिळते त्या संधीचं सोनं करायचं असतं आपल्याला. आता मात्र गणेश आणि त्याच्या साथीनं विठ्ठल यांच्यावरती ती वेळ आली आहे. जबाबदारी दिली आहे संघ मालकानं. आपल्याला टीममध्ये का घेतलं आहे, आपली वर्णी या स्पर्धेसाठी का लागली आहे, हे आता मैदानावरती दाखवायचं आहे तुम्हाला. तुम्ही या टीममध्ये का आहात हे सर्व काही आता सिद्ध करण्याची वेळ आली आहे. 6 चेंडू 24ची गरज. एकीकडे तुम्ही पाहताय गोलंदाजी करणारी टीम वर्चस्व प्रस्थापित करते PB नैना सुपर किंग या टीमवरती. शिवशक्ती 11 गव्हर्नर हा गोलंदाज. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरमधून चेंडूला काढलं. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या चेंडूसाठी. एकच धाव आली आहे. 5 चेंडू 23ची गरज. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदललं जाईल. थोडंसं आता शोल्डर डाऊन झालेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे, कारण की आघाडीचे फलंदाज बाद झालेत. मिडल ऑर्डर मैदानामध्ये खेळतीये. अगदी 8व्या आणि 5व्या क्रमांकाची फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करतायत. गुरुनाथ आपण पाहताय गोलंदाजीसाठी आला. पहिल्या चेंडूवरती सिंगल डावकऱ्याचा हा देखील गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना व्हाईट बॉल. एक धाव कमी केली जाईल समीकरण मधील. 5 चेंडू 22ची गरज. एक एक धाव महत्त्वपूर्ण आहे. 3 बिगेट जर आल्या तर मात्र मॅच थोडीशी खुली होईल. एखादा जरी बिगेट आला ना तरी गोलंदाजीची इथून व्हेरिएशन बदलेल, परंतु तो एखादा षटकार येणं गरजेचं आहे. तो येईल का हे देखील पाहावं लागेल. डावकऱ्या त्याचा फलंदाजीवरती ऑन साईडला हा फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा इन्व्हॉल्वमेंट नाही आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बाकअपला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव. 4 चेंडू 21ची गरज. चोपन्नाचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली होती.
पहिल्याच षटकामध्ये 3 चौकार आले होते, परंतु जसं आपण पाहतो ना अभिजित बाद झाला, त्याच्या पाठोपाठ आपण पाहतोय संदीप देखील बाद झाला. त्यानंतर विकेटची पडझड. आणखीन एक चांगला चेंडू, कठीण आहे. उजव्या हाताच्या फलंदाजांना डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या आगेस फलंदाजी करणं. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघत असतो, ते अँगल ओळखणं गरजेचं आहे, तो टप्पा ओळखणं गरजेचं आहे. व्हेरिएशनमध्ये गोलंदाजी होती आहे गुरुनाथ या गोलंदाजाची. फुलटॉस होता, समोर खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळाला यावेळी, थोडासा बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या आपण पाहताय 24. षटकातील जर पाहायला गेलं तर 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. ऑन साईडला हा फटका ऑलिंग दी कार्पेट, क्षेत्ररक्षक आलेत चेंडूवरती, वेगानं मिळेल एक सिंगल. पस्तीस धावा. संजय 11 टीमचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. नेक्स्ट मॅच संजय 11 आणि शिवशक्ती 11 या दोन टीम दरम्यान आपण खेळणार आहोत. आणखीन एक चांगला चेंडू. अगदी पाहायला गेलं ना तर कमी गतीनं चेंडू डिलिव्हर्ड जरूर होत आहेत, परंतु गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे आणि गोलंदाजाकडे अचूक टप्पा आहे. नियंत्रण देखील चांगलं आहे, चांगली गोलंदाजी. प्रत्येक टप्पा अगदी वेगळा फेकला जातोय, हा देखील चांगला आहे. फलंदाजांकडे फुटवर्क नाही, अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. सत्र इथे मात्र समाप्त झालंय. जिंकलाय शिवशक्ती 11 हा संघ. वेल प्लेड टीम. PV नैना सुपर किंग या टीमला त्यांच्या पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे स्कोरर आम्हाला सांगतील.